हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुशखबर। आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण। पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत, कामगारांचा खर्च वाचतो। बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये। जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल। विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त। घरपोहोच सेवा मोफत। ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा। आमचा पत्ता आनंद सुपरमार्केट, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 9860 40 66 07 88 30 77 18 07। नमस्कार, बातमी आहे पंढरपूर मधून। चंद्रभागेच्या पात्रावर आगामी आषाढी वारीत 3 पूल उभारण्यात येणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केल्यानंतर पंढरपुरातील आदिवासी महादेव कोळी समाज बांधव या विरोधात चांगलेच आक्रमक झालेत। या विरोधात येत्या 5 मे पासून पंढरपुरात वेगवेगळी उग्र आंदोलन करण्याचा इशारा होडी चालक मालक कल्याणकारी संघाने दिलाय। आज पंढरपूर नगर परिषद, शहर पोलीस स्टेशन, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, DYSP कार्यालय, पाटबंधारे कार्यालय या सगळ्या कार्यालयात समक्ष जाऊन शेकडो तरुणांनी निवेदनही दिलंय। बघा पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांचा ऑन दी स्पॉट रिपोर्ट। नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मी आता पंढरपूरच्या तहसील कार्यालयामध्ये आहे। माझ्यासोबत कोळी समाजाचे असंख्य बांधव या ठिकाणी गोळा झालेले आपणास आढळून येतील। आदिवासी महादेव कोळी समाजाचा पिढ्यानपिढ्या चालत येणारा होडी चालवण्याचा व्यवसाय आता धोक्यात आलाय। पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदीवर काही ठिकाणी पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी कोळी समाजाला समजल्यानंतर आदिवासी महादेव कोळी आता संतप्त झालेला आढळून येत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी आदिवासी महादेव कोळी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठवणारे गणेश अंकुशराव आहेत। त्यासोबतच होडी चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष तसेच अनेक सदस्य आणि अनेक होडी चालक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची नेमकी मागणी काय आहे ती। हजारो वर्षापासून चंद्रभागेच्या पात्रामध्ये होडी चालवणे, येणाऱ्या भाविकाची सेवा करणे, येणाऱ्या भाविकाचे जीव वाचवणे व चंद्रभागेत कुठलाही अनुचित प्रकार म्हणजे घडू नये आणि भाविकाला धोका होऊ नये आणि भाविकाची सुरक्षेची जबाबदारी सगळी घेणारा हा कोळी समाज आज शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं प्रयागराजच्या धर्तीवर तिथं 3 पूल करण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे। ते 3 पूल केल्यामुळं चंद्रभागेच्या पात्रामध्ये नाव चालवणं अवघड होणार आहे आणि आमची कमीत कमी 500 कुटुंब उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे। आम्ही शासनाला अशी विनंती करतोय की ते पूल करण्याची काय गरज नाही आणि समजा शासनानं ते पूल करण्याचं ठरवलं तर आम्ही लोकशाही मार्गानं जल आंदोलन करू, जलसमाधी आंदोलन करू, अर्धनग्न आंदोलन करू, धरणे आंदोलन करू आणि वेळ प्रसंगी शासन तर बळाचा वापर करत असेल तर आम्ही राज्यातला आदिवासी महादेव कोळी समाज गोळा करून त्या चंद्रभागेत पूल जे करणार आहेत ते पूल आम्ही मुळासकट उघडू आणि कायदा सुव्यवस्था तर काय बिघडली ह्याची सगळी जबाबदारी शासनाची राहील। म्हणून आम्ही आता एक लोकशाही मार्गानं शासनाला पहिलं सांगितलंय की आमचा ह्या पुलाला, लाकडी पुलाला विरोध आहे, करू नका। शासन तर ऐकत नसेल तर आम्हाला लोकशाही मार्गानं आंदोलन करावं लागेल। माझं नाव सोमनाथ विलास साबंगराव, मी होडी चालक मालक संघटनेचा कार्याध्यक्ष। जवळजवळ 500 होड्या आमच्या इथं नदीला चालतात। त्या प्रत्येकाच्या मागं आई वडील असेल, भाऊ असेल, मुलगा असेल किंवा मुली असतील, तर आमचं शिक्षणाचा प्रश्न असेल, उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आहेत। जर शासनानं जर हे 3 पूल केले तर ह्या 3 पुलामुळं अशा हजारो लोकांचं कुटुंब आमचं रस्त्यावर येईल। एकतर आमच्या जाती दाखल्याचा प्रश्न सुटत नाही, जर व्यवसाय करून आम्ही कष्ट करून पोट उदरनिर्वाह चालवतोय तर शासनानं ह्या सगळ्या पुलाचा किंवा ह्या समाजाचा विचार करून बाबा चंद्रभागेमध्ये हजारो वर्षापासून वारी चालत आलेली आहे। असं काही नाही की बाबा चंद्रभागे पत्रावर जवळजवळ 3 फुलं आहेत। एक दगडी फुलं आहे, त्या शेजारी एक मोठा बांधला आहे आणि अहिल्या चौकातनं येणार फुलं आहे। असं पाहता की बघा की पंढरपुरामध्ये प्रत्येक महिन्याला वारी भरतेच। असं काही नाही की आषाढी वारीला लोकसंख्या जास्त म्हणजे 10 लाख येईल, 5 लाख येईल, 15 लाख येईल, असं काही नाही। तर मुद्दामपूर्वक जाणीवपूर्वक जर हे फुल करत असतील तर आम्हाला अनेक प्रकारे आंदोलन करून शासनाला सांगावं लागेल। नाहीतर ऐन आषाढी वारीत आम्हाला मुख्यमंत्री प्रवेश बंद असेल किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन जे असतील ते लोकशाहीच्या पद्धतीने आम्ही करेल। त्यामुळे आज पहिल्यांदा आम्ही सर्व विभागांना पत्र देऊन सांगत आहे की आमच्या होडी चालकांचा प्रश्न तुम्ही ताबडतोब मिटवावा ही माझी शासनाला नम्रपूर्वक विनंती आहे।
पंढरपूर शहरातील मूळचा वतनदार असलेला कोळी समाज आता अतिशय संतप्त झालेला आढळून येत आहे. एकतर या आदिवासी महादेव कोळी समाजाच्या जातीचा दाखल्याचा प्रश्न आहे, याचबरोबर आता या समाजाचा जो मूळ व्यवसाय आहे होडी चालवण्याचा, चंद्रभागेच्या नदीपात्रावर होडी चालवून अनेक तरुण बांधव या ठिकाणी आपली उपजीविका चालवतात. तर हा व्यवसायच आता धोक्यात आल्यामुळं आता कोळी समाज संतप्त झालेला आढळून येत आहे. आता शासन नेमकी काय भूमिका घेणार याकडं संपूर्ण कोळी समाजासोबतच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.